नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरच्या वतीने 5 ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाला माजी राज्यपाल दिवंगत गवई यांच्या पत्नी आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलाताई गवई यांना निमंत्रण देण्यात आले आहे। कार्यक्रम पत्रिकेवर त्यांचे नाव असून त्या अमरावतीमध्ये सर्वत्र वाटप झाले आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संघगीत लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला। या सोहळ्याला सरसंघ चालक मोहन भागवत यांनी देशभक्तीच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट भूमिका मांडली। यावेळी त्यांनी देशभक्तीच्या प्रसाराबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि स्पष्ट मत मांडले। देशभक्ती जागवण्याचा ठेका केवळ संघाचा नाही, तो इतरांनीही पुढे नेला पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवे, असे विधान सरसंघ चालक मोहन भागवत यांनी केले। आईकडे चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी हट्ट केल्याने आईने स्वतःच्याच 2 मुलांना लाटण्याने बेदम मारहाण केली। या मारहाणीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पालघर येथील काशीपाडा परिसरात घडल्याची माहिती आहे। चिन्मय धुमडे असं मृत 7 वर्षाच्या मुलाचे नाव असून आरोपी आईला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। पुण्यात एका 24 वर्षीय परिचारिकेने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल केलाय। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे। लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याने या परिचारिकेने आपले आयुष्य संपवल्याची माहिती आहे। मराठवाडा, सोलापूर सह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातचे पिके गेले आहे। नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे। यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधिमंडळाचे 3 दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र लिहून केली आहे। राज्यातील यंदाच्या ऊस गाळप हंगामाची तयारी सुरू झाली असतानाच मागील गाळप हंगामातील ऊसाच्या रास्त आणि किफायतशीर दर असे सुमारे 300 कोटी रुपये विविध 52 साखर कारखान्यांना थकविल्याची बाब समोर आली आहे। नियमानुसार ऊस तोडल्यानंतर 14 दिवसात शेतकऱ्यांना FRP चे पैसे देणे बंधनकारक असतानाही अनेक कारखान्यांनी राजकीय वरदहस्त आणि नियमांचा आधार घेत ही देणी थकविल्याची माहिती सहकारातील सूत्रांनी सांगितली। राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाल्याचा प्रकार ताजा असताना विद्यापीठ संकुलातील शैक्षणिक विभागांमध्ये PhD साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे। गेल्या 4 वर्षात PhD ला संख्या 235 वरून केवळ 17 पर्यंत कमी झाली आहे। याचा परिणाम संशोधनावर होऊन शोध निबंध कमी प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असताना संघाने आपल्या भूतकाळातील भेदाभेदाच्या विचारांना तिलांजली देऊन भारताच्या संविधानाचा स्वीकार करावा अशी ठाम मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। नागपुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी संघाच्या विचारसरणीवर जोरदार टीका केली। माझी लाडकी बहीण योजनेसाठी eKYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे। मात्र आता यामुळे अनेक महिला लाभार्थींना मोठ्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय। eKYC साठी आवश्यक असलेली वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याने ग्रामीण भागातील महिलांना वारंवार सायबर कॅफेवर चक्रा माराव्या लागत आहे, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातोय। या तांत्रिक अडचणींमुळे अनेक पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 7 विभागात पूर्णवेळ नियंत्रक नाहीत। त्यात कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, मुंबई सेंट्रल विभागांचा समावेश आहे। या सर्व ठिकाणी यंत्र अभियंत्यावर प्रभारी कार्यभार सोपविला आहे। मुंबई आणि पुणे प्रादेशिक विभागांकडून त्याबाबत हालचाली नसल्याने काही ठिकाणचा कार्यभार कोलमडला आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।